रोज रोज तुरीच्या डाळीचे वरण खाऊन जर तुम्ही बोर झाले असाल तर एखाद्या वेळेला अशा प्रकारे तुरीच्या डाळीचे लवट तुम्ही करून बघा. अगदी सोप्या पद्धतीने हे लवट कसे बनवायचे हे मी तुम्हाला सांगत आहे. याकरता मी तुरीची डाळ घेतली आहे. ही डाळ 5-6 तास आपल्याला भिजू घालायची आहे. भिजल्यानंतर चाळणीत काढून यातले पाणी काढून घ्यायचे आहे व मिक्सरमध्ये ही बारीक करायची आहे. आता बारीक करताना आपल्याला यामध्ये हिरोती, हळद, चवीनुसार मीठ, गोडा मसाला, 2 लसणाच्या कळ्या व थोडंसं अद्रक टाकून बारीक करायचे आहे. अशा प्रकारे पाण्याचा वापर न करता आपण बारीक करायचे आहे. त्यानंतर 2 पोहे खायच्या चम्मचने आपल्याला यामध्ये बेसन टाकायचे आहे. डाळ व्यवस्थित बारीक झाली की यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा, बारीक चॉप केलेला सांबार यामध्ये मिक्स करायचे आहे व याचे गोळे बनवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही याला व्यवस्थित मिक्स करून याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत. आता हे गोळे तुम्ही गोल किंवा चपटे कुठल्याही आकाराचे करू शकता. मी गोल गोळे करून घेत आहे. आता आपल्याला भाजी फोडणी घालण्याकरता मसाला तयार करायचा आहे. 1 कांदा, थोडे काळे मिरे, 2 मोठ्या विलायच्या कलमी, थोडे खोबरे किस, संपूर्ण साहित्य गोल्डन ब्राऊन होतपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तसेच मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे. मिक्सरमध्ये बारीक करताना मी थोडे अद्रक, लसूण व सांबार पण टाकून घेतला आहे. आता हे पेस्ट आपल्याला भाजी फोडणी घालताना वापरायची आहे. एका कढईमध्ये तेल टाकले आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये जिरं, मोहरी, 1 तेजपान टाकून मी थोडे गरम करून घेत आहे. मोहरी थोडी कळकळली की त्यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा यामध्ये टाकायचा आहे. कांदा छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये टमाटर, बारीक केलेल्या अद्रक, लसूण व कांद्याची पेस्ट टाकायची आहे. व्यवस्थित मसाले झाले की यामध्ये चवीनुसार मीठ, गोडा मसाला, हळद टाकून परत चांगले शिजू द्यायचे आहे. हा मसाला व्यवस्थित शिजवायचा आहे. व्यवस्थित शिजल्यानंतरच यामध्ये 2 चम्मच हिरोती मी टाकली आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये 3-3.5 ग्लास पाणी टाकायचे आहे. पाण्याला झाकून छान उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला छान उकळी आली की यामध्ये आपण जे गोळे तयार केले ते गोळे यामध्ये टाकून घ्यायचे आहे. हे बघू शकता आपले पाणी आता छान व्यवस्थित उकळले आहे. आता या उकळत्या पाण्यामध्ये आपण जे गोळे तयार केले होते ते गोळे यामध्ये सोडायचे आहे. गॅस आपल्याला हाय फ्लेमवर ठेवायची आहे. 2-3 मिनटं हाय फ्लेमवर ठेवल्यानंतर आपल्याला हे गोळे थोडेसे मजबूत झाले की मग गॅस स्लोवर ठेवून 10 मिनटं शिजवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपले लवट तयार होत असतात. हे गोळे व्यवस्थित शिजले की अलगद पाण्यावर येत असतात. याचा अर्थ आपली भाजी व्यवस्थित शिजल्या गेली आहे. अशा प्रकारे आपले लवट तयार होत असतात. तुम्हाला यामध्ये आणखी रसा हवा असेल तर 1 ग्लास एक्स्ट्रा पाणी तुम्ही टाकू शकता. नाहीतर 3-3.5 ग्लासमध्ये लवट व्यवस्थित शिजत असतात. अशा प्रकारे आपले लवट खायला तयार. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. अगदी खायला रुचकर अशी ही भाजी वाटत असते. हे गोळे खायला पण असे छान वाटत असतात. मुलांना तर हे असेच खायला आवडत असतात. आपले गोळे व्यवस्थित शिजले आहे. आता यामध्ये बारीक सांबार टाकला की आपली भाजी तयार. पोळीसोबत, भातासोबत पण तसेच भाकरीसोबत पण ही भाजी खायला खूप छान वाटत असते.